गावाकडच्या बायकांचा अर्धनिम्म उन्हाळी वाळवण करून पण झाला असेल. आम्ही ना आजपासून सुरू करतोय. पहिलाच पदार्थ आम्ही चिप्स बनवतोय. चिप्स बनवायची अर्धनिम्मी तयारी तर आम्ही रात्रीच करून ठेवली होती. चांगले 2-3 पाण्यामध्ये हे सगळे चिप्स धुवून घेतले आणि तुरटीच्या पाण्यामध्ये रात्रभर ठेवले. म्हणले सकाळी लवकर कामावरून ऊन पडायच्या अगोदर सगळे चिप्स घालून येऊया. मी तिघी पण इथे कामाला लागलो होतो. फटाफट घरातली सगळी कामे आम्ही तिघींनी पण पटपट आवरून घेतली. सासूबाईंनी घरामध्ये चिप्स आम्हाला शिजवून दिले आणि आम्ही दोघांनी शेतात जाऊन चिप्स घातले वाळत. आम्हाला ना कुरवड्या पापवड्या हे सगळं करू वाटतं. ते वाळत घालण्यासाठी जागा नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. पण आमच्या शेजारी थोड्या लांबवर शेत आहे तर तिथे आम्ही जाऊन हे सगळं करतो. तुम्हाला माहितीच आहे मुंबईमध्ये हे सगळं वाळवणीचं काम करायचं म्हणलं की किती मुश्किल आहे. तुम्ही शेताचे ओनर आम्हाला इथे थोडेफार काहीतरी करून देतात ते खरंच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही थोड्याफार गोष्टी इथं करतो आणि बाकीच्या गोष्टी गावावरून करून आणतो. खरं सांगायचं म्हटलं की मला तर काही वाळवणीतल्या कामातलं काही येत नाही, पण सासूबाई बोलते तसं करत जायचं. 9-9:30लाच इतकं कडक ऊन लागत होतं ना, काय सांगायचं. चांगलं चांगलं खायला पाहिजे म्हणलं एवढं कष्ट सोसायलाच लागणार. त्यानंतर इथे चिप्स वाळत घातले होते तोपर्यंत इथे आम्ही झाडाखाली बसलो होतो. खरं सांगायचं म्हटलं इथे शेतात आलं की मला खरं वाटतच नाही की मुंबईमध्ये राहते म्हणून. इथं आल्यावरती मला मस्त गावाची आठवण येते. सासूबाईंनी मस्त उसाचा रस आणलेला तो पिलो. त्यानंतर जोपर्यंत चिप्स सुकत नाही तोपर्यंत दोघी पण आम्ही तिथे थांबलो होतो. मस्त सुकल्यानंतर चिप्स आणले. इतके भले मोठे झाले होते. तर चला भेटू उद्या. बाय आणि टेक केअर.